नमस्कार प्रेक्षक हो, मी स्वाती गोडसे गाथा यशाची आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. प्रेक्षक हो, आज आपल्या गाथा यशाची या खास कार्यक्रमात 3 खास पाहुणे आपल्या सोबत आहेत. खरं तर विद्यार्थ्यांमध्ये त्या तिघांची मोठी चर्चा आहे आणि त्याचं कारण असं की विद्यार्थ्यांचं करिअर, विद्यार्थ्यांना त्यांचं ध्येय गाठण्यासाठी या तिघांनी एक अत्यंत महत्त्वाकांक्षी असा उपक्रम राबवायला सुरुवात केलेली आहे आणि या उपक्रमाचं नाव आहे आर्नी फाउंडेशन. आर्नी फाउंडेशन अंतर्गत हा उपक्रम राबवला जातोय आणि त्यातून अनेक असे विद्यार्थी जे आर्थिकदृष्ट्या खरं तर आर्थिक तितकी त्यांची परिस्थिती चांगली नाहीये, अशा विद्यार्थ्यांनाही उत्तम चांगलं शिक्षण कसं देता येईल हा त्यांचा हेतू आहे आणि अशा विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा मोठा फायदा होतोय आणि त्यामुळे निश्चितच हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरतोय. चला तर मग या उपक्रमाचे सर्वात 3 मान्यवर आपल्या सोबत आहेत, त्यांची मी थोडक्यात तुम्हाला ओळख करून सांगते. सुरुवातीला आपण स्वागत करूयात स्टुडिओमध्ये SM कुलकर्णी, मॅथ्स अँड सायन्स अकादमीचे सर्वेसर्वा श्याम सुंदर कुलकर्णी सर आपल्या सोबत आहे. सर, स्वागत आपलं. नमस्कार. त्यानंतर मराठवाडा विभागाचे माजी आयुक्त पुरुषोत्तम भापकर सर देखील आपल्या सोबत आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. सर, स्वागत. आणि द विनर्स करिअर अकॅडमीचे प्रमुख बाळासाहेब शिंदे देखील आपल्या सोबत आहेत. सर, स्वागत आपलं. या तिघांचं स्टुडिओमध्ये स्वागत केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा संवाद आपण सुरुवात करणार आहोत संवादाला, आणि तो म्हणजे हा उपक्रम म्हणजे नेमका काय आहे ज्याचा विद्यार्थ्यांना मोठा फायदा होतो. चला तर मग संवादाला सुरुवात करूयात. भापकर सर, पहिला प्रश्न तुम्हाला या उपक्रमाबद्दल. हा उपक्रम आर्नी फाउंडेशन अंतर्गत हा राबवला जाणारा उपक्रम नेमका सुचला कसा, म्हणजे ही कल्पना नेमकी कशी सुचली? खरं तर ही एक अतिशय अभिनव अशी कल्पना समोर आलेली आहे. मी स्वतः गेली 40 वर्ष शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहे. 35 वर्ष महाराष्ट्र शासनाच्या सेवेत काम केलं आणि त्यापूर्वी शिक्षक प्राध्यापक म्हणून मी काम करत होतो. काम करत असताना बहुतेक वेळा शिक्षण खात्याशी निगडित विषयच मी हाताळलेले आहे. जसं जिल्हा परिषदचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून किंवा शिक्षण आयुक्त राज्याचा म्हणून, विभागीय आयुक्त म्हणून वेगवेगळ्या पदावर काम करत असताना शिक्षणाशी संबंधित अशा विषयाशी माझा बऱ्याचदा संपर्क आला, संबंध आला, विषय हाताळले गेले आणि एक आनंद वाटला मला त्याच्यामध्ये. अनेक वेगवेगळे प्रयोग महाराष्ट्रामध्ये गुणवत्ता वाढीचे राबवण्यात आले. खरं तर श्रीमंताची मुलं मोठमोठ्या शाळेमध्ये जातात, कॉन्व्हेंट CBSEच्या स्कूलमध्ये जातात, परंतु ग्रामीण भागातील गरिबांची मुलं जिल्हा परिषदच्या शाळा, नगरपालिकांच्या शाळा आणि या शाळांची गुणवत्ता ही अक्षय जोडून मला पाहता आली. नव्हे, त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल करण्याची संधी मला मिळाली. राज्याचा शिक्षण आयुक्त म्हणून जवळपास 2.25 कोटी मुलांची गुणवत्ता वाढवण्याचं काम मला करता आलं आणि त्याचा अतिशय आनंद वाटला. आणि अशा प्रकारची कामं सतत सातत्याने करता आली. वेगवेगळ्या पदावर काम करताना गरज वाटत होती की आपण स्वतःहून बळ देण्याची, एक वरिष्ठ अधिकारी म्हणून मी उभं राहण्याची आणि सर्व सहकार्यांना बळ देण्याची. हे काम करता आलं मला आणि त्यामुळे राज्यामध्ये गुणवत्तेची मोठी लाट निर्माण झाली. एक मोठा उत्साह शिक्षण खात्याच्या मंडळीमध्ये आला आणि त्याचा परिणाम म्हणून मुलांची गुणवत्ता वाढली ही मी जवळून पाहिलंय, अनुभवलंय. नोकरी होतो तोपर्यंत हे करता आलं. आता नंतर काय, एक सामाजिक बांधिलकी म्हणून, वंचिताचं उत्थान म्हणून हे एक काम करण्याची संधी मिळाली. परंतु आता नोकरीच्या नंतर कसं करायचं हे काम, ते सुदैवाने माझ्या बरोबरच माझे स्नेही सहकारी असलेले बाळासाहेब शिंदे सर, की जे अनेक वर्षापासून शिक्षण क्षेत्राशी निगडित आहेत आणि त्यांनी लाखो विद्यार्थी आतापर्यंत घडवलेले आहेत. स्पर्धा परीक्षा असतील किंवा व्याकरणाचे क्लासेस असतील, इंग्लिश मराठी व्याकरण असेल, अनेक विद्यार्थी त्यांनी घडवले आणि त्यांचं खूप चांगलं नाव यामध्ये आहे. त्याचप्रमाणे कुलकर्णी सरांचे त्यांनी मॅथ्स आणि सायन्सचे अनेक विद्यार्थी घडवलेले आहेत आणि गेल्या सुमारे 30 वर्षापासून ही मंडळी यामध्ये काम करते. मला अतिशय आनंद वाटला की माझे स्नेही आहेत, जवळचे आहेत आणि मग एका विचाराचे, वंचिताच्या उत्थानासाठी गरिबांच्या मुलांना एक दर्जेदार शिक्षण कसं देता येईल, शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण ही एक बाब, परंतु गुणवत्तेचं सार्वत्रिकीकरण करणं आणि तेही नोकरीच्या बाहेर राहून करणं हे मोठं चॅलेंज मला वाटलं. आणि यासाठी या दोघांची फार मोठी मदत किंवा दोघांची नावं माझ्या समोर आली आणि मग तिघांनी मिळून आपण काहीतरी केलं पाहिजे या विचाराने, खेड्यातलेच आम्ही ग्रामीण भागातून शिकलेलो, त्यामुळे याची सगळी जाणीव सर्वांना असल्याने आम्ही एकत्र आलो आणि एकत्र येऊन हा आर्नी फाउंडेशनचा प्रयोग स्थापना आम्ही केली आणि त्यानुसार आता आमचं पुढचं काम सुरू राहणार आहे. तर आर्नी फाउंडेशनची कल्पना कशी सुचली हे तर भापकर सरांनी सांगितलेलंच आहे, पण आता हा उपक्रम नेमका कसा राबवला जातो याबद्दल आपल्याला जाणून घ्यायचंय. कुलकर्णी सर आपल्याला ते सांगणार आहात. कुलकर्णी सर, नेमका हा उपक्रम राबवला कसा जातो, काय वैशिष्ट्य नेमकी या उपक्रमाची?
अर्नी फाउंडेशनच्या माध्यमातून 5वी ते 7वी, 7वी ते 10वी, 8वी ते 10वी आणि 11वी 12वी अशा 3 वेगवेगळ्या गटामध्ये मराठी, इंग्रजी आणि सेमी इंग्रजी, CBSE या सर्व प्रकारच्या माध्यमातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. हे करत असताना 5वी ते 10वी विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी, गणित आणि विज्ञान या विषयांचं मार्गदर्शन मिळणार आहे. 11वी 12वी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ आणि बायोलॉजी या विषयाचं मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच इयत्ता 5वी ते 10वी पर्यंतच्या ज्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतात, NTSC असेल, MTSC परीक्षा असेल, स्कॉलरशिप परीक्षा असेल, अशा वेगवेगळ्या परीक्षांना, नवोदय विद्यालयाची परीक्षा असेल, अशा परीक्षांना आम्ही मार्गदर्शन करणार आहोत. आणि हे करत असताना आम्ही एक ॲप्लिकेशन डेव्हलप केलेलं आहे अर्नी फाउंडेशनचं. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी ते डाउनलोड केल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन तसेच रेकॉर्डेड सेक्शन मिळणार आहे. यातून विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होणार आहे, कारण अनुभवी प्राध्यापकांकडून हे सगळं शिक्षण विद्यार्थ्यांना मिळणार आहे. शिंदे सर, पुढचा प्रश्न आपल्यासाठी. सर, खरं तर याआधी देखील असे काही उपक्रम तुम्ही राबवल्याचं ऐकलंय, तर त्या उपक्रमांना कसा प्रतिसाद होता आणि ते नेमके कोणकोणते उपक्रम आहेत आणि राज्यातल्या कोणकोणत्या ठिकाणी असे उपक्रम तुम्ही विद्यार्थ्यांसाठी राबवले? गेल्या 25 वर्षांपासून मी स्पर्धा परीक्षा क्षेत्रात काम करतोय, परंतु लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना ऑफलाईन क्लासेस करता आले नाही, म्हणून एक संकल्पना जी समोर येते सध्या ऑनलाईन क्लासेसची, तर तीच संकल्पना आम्ही मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये राबवली. तर आज या कोर्सेसचा जवळजवळ महाराष्ट्रातील 70,000 विद्यार्थी लाभ घेत आहेत आणि अत्यंत कमी खर्चामध्ये हे कोर्सेस आम्ही त्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेत. त्याचबरोबर आउट ऑफ स्टेटमध्ये जे महाराष्ट्रातील विद्यार्थी आहेत ते सुद्धा या कोर्सेसचा लाभ घेत आहेत. तर स्पर्धा परीक्षा काय असते या विद्यार्थ्यांना, म्हणजे आत्तापासूनच जे 5वी ते 12वीपर्यंतचे विद्यार्थी आहेत त्यांना ही गोष्ट माहिती करून देण्यासाठी मी हा विचार भापकर साहेबांकडे बोलून दाखवला होता. त्याचबरोबर माझे मित्र जे पुण्यामध्ये आहेत सध्या स्थायिक, श्यामसुंदर कुलकर्णी सर, तर त्यांनाही मी बोलून दाखवलं होतं. तर त्यांनी हा विचार अतिशय चांगला आहे असं म्हणून आम्ही तिघांनी एकत्रित येऊन अर्नी फाउंडेशनची ही जी स्थापना केली. तर त्याचं एक मूळ उद्देश आहे की सेंट्रल गव्हर्नमेंटपासून महाराष्ट्र शासनाच्या वेगळ्या प्रकारच्या ज्या परीक्षा होतात आणि त्यातून विद्यार्थ्यांना जे जॉब्स मिळतात किंवा नोकऱ्या मिळतात, तर याची माहिती आत्तापासून विद्यार्थ्यांना व्हावी हा एक उद्देश होता. आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये आपले विद्यार्थी मागे पडू नयेत हा एक महत्त्वाचा विषय आमच्यासमोर होता. आणि म्हणून यातूनच आम्ही अर्नी फाउंडेशनची स्थापना केली. आणि सध्या मी जे स्पर्धा परीक्षेचे क्लासेस घेतोय किंवा हा ऑनलाईन उपक्रम आम्ही सुरू केला आहे, त्याचा बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी फायदा घेतला आहे आणि हाच फायदा या विद्यार्थ्यांनी आता यापुढे होणार आहे. कुलकर्णी सर, पुढचा प्रश्न आपल्यासाठी. खरं तर कमीत कमी खर्चात शिक्षण कसं विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल हा आपल्या उपक्रमाचा हेतू आहे. तर जो माफक दर तुम्ही ठरवलेला आहे, तो माफक दर नेमका कसा ठरवला, त्याचं काय स्वरूप आहे ते देखील आमच्या प्रेक्षकांना सांगाल? सुरुवातीच्या काळामध्ये सर्व विद्यार्थ्यांसाठी अर्नी फाउंडेशनचं जे ॲप्लिकेशन आहे ते प्ले स्टोअरवरून डाउनलोड केल्यानंतर सुरुवातीच्या जवळपास 1 महिना विद्यार्थ्यांना हे सर्व लाईव्ह क्लासेस आणि रेकॉर्डेड क्लासेस हे मोफत मिळणार आहे. परंतु एखादी गोष्ट जर पूर्णपणे मोफत दिली तर त्या गोष्टीचा अर्थ, त्याची किंमत कळत नाही. त्यामुळे आम्ही सुरुवातीला फक्त ₹1.50 पर डे पर सब्जेक्ट इतक्या कमी दरामध्ये इयत्ता 5वी ते 7वी असणार आहे हा दर. नंतर 8वी ते 10वीच्या दरम्यान ₹2 पर डे पर सब्जेक्ट असणार आहे. इतक्या माफक दरामध्ये, इतक्या कमीत कमी दरामध्ये हे सगळं विद्यार्थ्यांना मिळणार आहे. हे करत असताना पुण्यामध्ये आणि औरंगाबादमध्ये आम्ही साऊंड प्रूफ स्टुडिओ उभारले आहे, ज्याच्यामधून लाईव्ह क्लासेस आम्ही सर्व अनुभवी प्राध्यापक मंडळी विद्यार्थ्यांना दिसणार आहोत. आणि जेणेकरून विद्यार्थ्यांना लाईव्ह क्लासेसचं फील असणार आहे, म्हणजे तुम्ही वर्गात असण्याचं फील असणार. आणि इतक्या कमी पैशांमध्ये हा तर दर शेवटी शिक्षणासाठी कुठली किंमत आकारणं
किंवा हे इतकं काही महत्वाचं नसतं, पण त्याच्यातून आम्ही जे देणार आहोत विद्यार्थ्यांना ते खूप महत्वाचं असणार आहे. सर्व अनुभवी प्राध्यापक असणार आहेत याच्यामध्ये. बाळासाहेब शिंदे सर असतील, मागील 15-20 वर्षापासून 25 वर्षापासून आम्ही या क्षेत्रामध्ये काम करत आहोत. हजारो विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडून इंग्रजी शिकली आहे, माझ्याकडून विज्ञान आणि गणित शिकलं आहे. तर असे जर प्राध्यापक गौरी कुलकर्णी मॅडम असतील, त्यांच्याकडून पण विज्ञान शिकत आहेत मुलं. तर ह्या सर्व अनुभवी लोकांना सोबत घेऊन जर आपण फक्त 1.5-2 रुपये जर रोजचा खर्च करत असाल तर निश्चितपणे विद्यार्थ्यांचा त्यातून फायदा होणार आहे. आणि मोबाईलवर तर आजकाल प्रत्येक विद्यार्थी असतातच, त्या प्रत्येक विद्यार्थ्यांना टेक्नो सावी तर झालेले आहेतच. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडे ते ऍप्लिकेशन असणार आहे आणि सुरुवातीला 1 महिन्यापर्यंत तर आम्ही फ्री दिलेलंच आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा नक्कीच फायदा होणार आहे. खरं तर आत्ता पालकांची अशी धारणा झाली आहे की ज्या शैक्षणिक संस्था आहेत त्या म्हणजे पैसे कमवण्याचा कारखाना झालाय आणि अशा मानसिकतेमध्ये असे तिघे तज्ज्ञ जे आहेत ते एकत्र येतात आणि कमीत कमी खर्चात विद्यार्थ्यांना कसं शिक्षण पोहोचवता येईल अशी संकल्पना घेऊन त्यांनी एक सुंदर असा उपक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे. तर या सगळ्या उपक्रमाचं आर्थिक गणित, त्याची रचना नेमकी काय आहे ते देखील आपण जाणून घेणार आहोत. भापकर सर, खरं तर आत्ता शैक्षणिक संस्थांकडे बघण्याचा दृष्टिकोन पालकांचा बदललेला आहे. अशामध्ये इतका सुंदर उपक्रम घेऊन तुम्ही येताय, तर नेमकं त्याचं स्वरूप काय? खरं तर या उपक्रमामधून पैसा मिळवणं हे आमचं अजिबात ध्येय नाही. गरीबातल्या गरीब विद्यार्थ्याला, मुलाला कसं आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचता येईल, गुणवत्तापूर्ण शिक्षण कसं देता येईल, हाच मूळ हेतू आमचा आहे. बेसिकली आता आपण पाहतो की मोठमोठ्या संस्था उभ्या राहिलेल्या आहेत. आयुक्त या विभागाचं म्हणून मीही जवळून पाहिलं आहे. त्याही वेळेस या सर्व गोष्टींना छेद देऊन कमीत कमी खर्चामध्ये सामान्यातल्या सामान्य माणसाला दर्जेदार शिक्षण कसं देता येईल हा प्रयत्न आमचा तेव्हाही होता, नोकरीत असतानाही होता, आताही राहणार आहे. भेदून या गगनाला रणशिंग फुंकले मी, वर्षाव उल्कापाताचे भालेच झोकले मी, छेदून या लक्षाला चक्रव्यूह भेदले मी, अन्याय अत्याचार हेच भक्ष शोधले मी, रोज रोज नवनवीन ब्रँड जोडले मी, पिढी जात मक्तेदारीचे शुभेच तोडले मी. हे सगळं केलं नोकरीमध्ये असताना, पण हे इतकं सोपं नसतं. अंगावर येतात लोक, मोठ्या संस्था चालक हे सगळं अडचणीत आणतात. एस्टॅब्लिश जी सिस्टीम आहे ती अडचणीत आणते. पण मग माझ्याच समाधीला फूल वाहिले मी, वंचिताच्या उत्थानाचे गीत गायले मी, वंचिताच्या उत्थानाचे गीत गायले मी. हा वंचिताच्या उत्थानासाठी, गरिबांच्या मुलांसाठी काहीतरी केलं पाहिजे. नोकरीच्या बाहेर जरी आपण आलो तरी केलं पाहिजे. आणि या विचाराची ही मंडळी मला मिळाली. म्हणून आम्ही पैशाचा अजिबात हिशेब याच्यामध्ये नाही, नफा तोट्याचा हिशेब नाही. कमीत कमी खर्चामध्ये ₹1.5 1 तास शिकवणं याच्यात आम्हाला आनंद वाटणार आहे. भले आम्हाला त्याच्यात 2 पैसे टाकावे लागले तरी टाकण्याची आमची तयारी आहे. पुढचा प्रश्न घेऊन आपण कुलकर्णी सरांकडे जाणार आहोत. कारण शिक्षण जरी विद्यार्थी घेणार असतील तरी पालकांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असते आणि त्याचमुळे पुढचा प्रश्न पालकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. कुलकर्णी सर, पालकांना नेमकं काय मार्गदर्शन कराल? कारण बदललेल्या शिक्षण पद्धतीमुळे पालकांच्या मनात देखील खूप सारे प्रश्न आहेत. एकदम सोपं आहे. आर्मी फाउंडेशनचं ऍप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी फक्त विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणं आवश्यक आहे. कारण ही जी ऑनलाईन शिक्षणाची पद्धत आम्ही घेऊन येत आहोत, या मार्फत विद्यार्थ्यांना नक्की फायदा होणार आहे. फक्त पालकांनी त्यांना प्रोत्साहन दिलं आणि आर्मी फाउंडेशनचं जर ऍप्लिकेशन डाउनलोड केलं तर एकदम सोपं काम. दुसरी गोष्ट, जो मुलांचा बाकीच्या गोष्टीमध्ये खेळ किंवा ऑनलाईन गेम खेळण्यामध्ये जो वेळ जात होता तो निश्चितच आर्मी फाउंडेशनच्या माध्यमातून कमी होणार आहे. कारण त्यांना शिक्षणाची गोडी लागणार आहे. कारण हे नुसतेच बोरिंग क्लास असणार नाही, प्रत्येक विषयाचं व्यवस्थितरित्या मार्गदर्शन केले जाणार आहे. तर त्याच्यामुळं पालकांनी निश्चितच आम्हाला साथ देणं आवश्यक आहे. आणि तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सांगितलं, तुमच्या नातेवाईकांना सांगितलं तर त्याच्यातून निश्चितच सर्वांचा फायदा होणार आहे. कारण कमीत कमी इतक्या कमी पैशामध्ये ही जी सिस्टीम आम्ही बनवत आहोत याचा नक्कीच फायदा घेणं आवश्यक आहे. पालकांनी व्हावं चिंतामुक्त यासाठी आर्मी फाउंडेशन उपयुक्त. बस एवढंच आम्हाला सांगायचं. शिंदे सर, खरं तर तुम्ही हजारो अधिकारी घडवले, म्हणजे आपले विद्यार्थी अधिकारी बनतो
अधिकारी बनावा हे तर खरं तर प्रत्येक शिक्षकाचं स्वप्न असतं आणि ते तुम्ही प्रत्यक्षात उतरवलेलं आहे. तर हे आता कसं वाटतं नेमकं, की दरवर्षी इतक्या विद्यार्थ्यांना तुम्ही घडवत असता आणि जेव्हा तुमच्या प्रयत्नांना यश मिळतं, तेव्हाची नेमकी काय भावना असते? खरं तर जसं एखादा माळी ते त्याचं एखादं रोपटं लावतो आणि त्याला जे फळ येतं त्याला जो आनंद होतो, तशा प्रकारचा आनंद त्या शिक्षकाला होतो आपला विद्यार्थी कुठेतरी सिलेक्ट झाल्यानंतर किंवा तो यशस्वी झाल्यानंतर. आतापर्यंत साधारणतः एक 22,000च्या आसपास सरकारी नोकरीमध्ये माझे विद्यार्थी आहेत. त्याच्यामध्ये 3,500 PSI आहेत. तर हे सर्व शक्य झालं ते म्हणजे मराठी आणि इंग्रजी हे 2 विषय मी शिकवतो आणि याच्या शॉर्ट ट्रिक्स मी स्वतः विकसित केलेल्या आहेत. माझ्या जवळजवळ मराठी आणि इंग्लिशच्या पुस्तकांचा विचार जर केला तर 4 लाख कॉपीज प्रत्येक वर्षी विकल्या जातात आणि मला सांगायला आनंद वाटतो की ह्या ज्या कॉपीज विकल्या जातात त्याच्यातल्या अर्ध्या जवळजवळ शालेय विद्यार्थ्यांसाठी असतात आणि रेफरन्स बुक म्हणून सुद्धा शालेय स्तरावरती हे पुस्तक वापरले जातात. अतिशय सोप्या भाषेमध्ये जे व्याकरण मराठीचं महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना खूप अवघड जायचं ते एकदम सोपं केलेलं आहे मी आणि याचा फायदा त्या मुलांना होतोय. मला ज्यावेळेस लहान मुलांचे फोन येतात अगदी 5वी पासून तर अगदी 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे त्यांच्या शंकाचं निरसन मी करतो, त्यावेळेस मलाही वाटतं की मी स्पर्धा परीक्षेत शिकवत असताना हे विद्यार्थी मला फोन कसे काय करतात किंवा त्यांच्याकडे माझा नंबर कसा काय. तर या उद्देशातून मी एक विचार केला की ज्या गोष्टी त्यांना पुढे जाऊन शिकायच्यात स्पर्धा परीक्षेमध्ये येताना त्या आपण त्यांना याच स्टेजला जर शिकवल्या तर पुढे जाऊन त्यांच्या ज्या पुढे आणखी नवीन समस्या उपस्थित होणार आहेत त्या होणार नाहीत. आणि म्हणून खरं ही जी अर्नी फाउंडेशन स्थापन करण्यापाठीमागची जी एक संकल्पना होती की छोट्या मुलांना अगदी मोठ्या संकल्पना सांगणं आणि आपण असं विचार करतो की मुलांना हे झेपेल का वगैरे काय काय, मुलांची कॅपॅसिटी खूप असते, फक्त आपण त्यांना ते दिलं पाहिजे. त्यानुसार आम्ही हा जो उपक्रम राबवलाय तर तो खास करून त्या मुलांना ते मोठं ज्ञान छोट्या मुलांना देण्यासाठीच खास करून हा उपक्रम त्यांच्यासाठी आम्ही निर्माण केलाय. तर प्रेक्षको हो, आर्नी फाउंडेशनच्या माध्यमातून क्लासेस कसे सुरू असणार आहेत, क्लासेसचं स्वरूप नेमकं काय असणार आहे याबद्दल तर या तिघांकडून आपण जाणून घेतलेलं आहेच. पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो विद्यार्थ्यांच्या मनात उपस्थित झाला असेल आणि तो प्रश्न म्हणजे जर एखादा प्रश्न आपल्याला ऑनलाईन शिक्षण घेत असताना पडला, ऑनलाईन क्लास सुरू आहे आणि एखादा प्रश्न आपल्याला शिक्षकाला विचारायचा आहे तर कसं विचारणार आपण, आणि त्या दरम्यान जर काही अडचणी आल्या तर आपला प्रश्न सरांपर्यंत कसा पोहोचणार आणि आपलं उत्तर आपल्याला कसं मिळणार. तर याचंच उत्तर, हाच प्रश्न घेऊन याचं उत्तर आपण शिंदे सरांकडून जाणून घेणार आहोत. तर शिंदे सर, हा जर प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात आहे तर त्याचं उत्तर नेमकं काय असेल? अगदी रास्त प्रश्न आहे की पालकांनाही असं वाटतं की आपल्या मुलांच्या मनात जर काही शंका आली तर मग ती निरसन कशी होणार. लेक्चर चालू असताना एकीकडे कमेंट बॉक्स ओपन असतो तर त्याच्यामध्ये विद्यार्थी आपले प्रश्न अगदी स्पष्टपणे विचारू शकतात. दुसरी गोष्ट, जे विद्यार्थी त्या क्लाससाठी ॲडमिशन घेतात त्यांचा एक टेलिग्राम चॅनल असतो. त्या टेलिग्राम चॅनलवरती त्या विद्यार्थी आपले शंका त्या ठिकाणी मांडू शकतात आणि त्यांचं पर्सनली आपण फेस टू फेस जसं आपण क्लासमध्ये इंटरॅक्शन असतं तशाच प्रकारचं तिथेही असतं. त्याच्यामुळं विद्यार्थ्यांच्या मनात आलेली जी शंका आहे त्याचं रास्त निरसन क्लासमध्येच होतं आणि नाही झालं तर विद्यार्थी आपली शंका त्या ग्रुपमध्ये पाठवू शकतो. त्यामुळे तुमच्या मनात जर प्रश्न असेल तर निश्चितच त्याचं उत्तर तुम्हाला शिंदे सरांनी दिलेलं आहे. ऑनलाईन शिक्षण पद्धती आता खरंच खूप सहज झाली आहे आणि त्या सहजतेमध्ये आणखीन तुम्हाला जितक्या सहजतेने तुमच्यापर्यंत कसं शिक्षण पोहोचवता येईल यासाठीची सगळी यंत्रणा जी आहे ती कामाला लागलेली आहे आणि आर्नी फाउंडेशननं त्यामध्ये खूप मोलाचा, खरंच महत्त्वाची भूमिका आर्नी फाउंडेशन आता घेत आहे. प्रेक्षक हो, आपल्या विद्यार्थ्यांचं शिक्षण कमीत कमी खर्चात उत्तम दर्जाचं व्हावं असं आपल्याला वाटत असेल तर निश्चितच हा एक चांगला ऑप्शन तुमच्यासमोर आहे, एक उत्तम पर्याय आहे आणि तो म्हणजे आर्नी फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला हा उपक्रम आणि त्या उपक्रमाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले क्लासेस. तर या क्लासेस संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर व्हॉट्सॲप नंबर जो टी व्ही स्क्रीनवर दिसतोय त्या नंबरवरती तुम्हाला संवाद साधायचा आहे. हाय करा, तुमचा प्रश्न टाईप करा, त्याचं उत्तर तुम्हाला तज्ज्ञ मंडळी देतीलच. शिंदे सर, कुलकर्णी सर आणि त्यासोबतच भापकर सर ही तज्ज्ञ मंडळी एकत्र येऊन त्यांनी सुरू केलेली आर्नी फाउंडेशनचा हा उपक्रम आहे आणि निश्चितच त्याचा तुम्हाला फायदा होईल.
तर आर्नी फाउंडेशन अंतर्गत हा जो उपक्रम आहे त्याची माहिती नेमकी काय आहे याबद्दल संवाद जो आहे या तिघा मान्यवरांशी आपण संवाद साधत आहोत. तर आता उत्सुकता लागलेली आहे की आर्नी फाउंडेशन अंतर्गत हा जो उपक्रम आहे त्या माध्यमातून चालणारे क्लासेस, त्या क्लासेसचं नेमकं स्वरूप कसं असणार आहे. तर तिघांकडून त्या क्लासेसचं स्वरूप जाणून घेऊयात. सर, नेमकं आपल्या क्लासेसचं स्वरूप काय असेल? आर्नी फाउंडेशनला जोडलं जाणं खूपच सोपं आहे. फक्त खाली जे नंबर दिसत आहेत समोर आपल्याला स्क्रीनवर, ह्या नंबरवर व्हॉट्सॲपद्वारे फक्त हाय पाठवायचं आहे. त्याच्यातून आपल्याला माहिती मिळणारच आहे. दुसरी गोष्ट, सोमवार ते गुरुवार हे 4 दिवस तिन्ही विषयाचे रोज क्लासेस होणार आहे, रोज लेक्चर होणार आहे. आणि जो विषय त्या आठवड्यामध्ये शिकवला जाईल, तो जो धडा कंप्लीट होईल त्या धड्यावर प्रत्येक शनिवारी परीक्षा घेतली जाणार आहे. कारण परीक्षा घेतली तरच विद्यार्थ्यांना त्या आम्ही शिकवलेलं समजलं की नाही समजलं हे कळणार आहे. आणि त्याच प्रश्नपत्रिकेचं जे ॲक्च्युअल सोल्युशन आहे, रिक्वायर्ड आन्सर्स असतील, ते सगळे आन्सर्स आम्ही परत सोमवार मंगळवार या दिवशी क्लासेसमध्ये घेणार आहोत. त्याच्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षेमध्ये याची नक्कीच मदत होणार आहे. आणि त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना काही कारणास्तव ऑनलाईन लेक्चर करता आलेले नाहीत, तर अशा विद्यार्थ्यांसाठी रेकॉर्डेड व्हिडिओची व्यवस्था आहे. म्हणजे काही कोणी आजारी असेल किंवा कोणाला काही बाहेर जायचं असेल तर त्यावेळेस त्यांना पाहता नाही आलं तर तुम्ही ते रेकॉर्डेड व्हिडिओज पाहू शकता. 1 वेळेस, 2 वेळेस, 4 वेळेससुद्धा ते पाहू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला घेतलेल्या परीक्षांचं जे सोल्युशन आहे ते तिथंच ॲपमध्ये मिळणार आहे. त्याच्यामुळं तोही तुम्हाला एक चांगल्या प्रकारचा फायदा होईल. मित्रांनो, मराठी, सेमी इंग्लिश आणि इंग्लिश या तीनही माध्यमांसाठी आमचे क्लासेस असणार आहेत. आमचे शिक्षक शिकवणार आहेत. सुदैवाने आम्हाला यांच्यासह, आमच्या सर्वांच्यासह 40 अत्यंत प्रामाणिक, बुद्धिवान शिक्षक, योद्धे ज्यांना आम्ही म्हणतो, असे आमच्या हाताशी आहेत. सर्व सुविधा आमच्याकडे आहेत, निर्माण केलेल्या आहेत आणि एक प्रामाणिक तळमळ आमच्यामध्ये आहे. आमच्या फाउंडेशनचं नाव आर्नी, सूर्य. आणि या सूर्याचंच नाव यासाठी दिलं आम्ही की या जोडलेल्या सर्व विद्यार्थ्यांना यांच्या डोळ्यामध्ये आम्हाला तेज वाढवायचं आहे. तेज डोळ्यातील आमच्या सूर्यालाही जरब भरेलं, अशा प्रकारची मुलं तयार करणं हे आमचं ध्येय असणार आहे. त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. चला तर तुम्ही पण पुढे या, आम्ही मदत करायला तयार आहोत. तर प्रेक्षक हो, आर्नी फाउंडेशन अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाचा नेमका हेतू काय आहे हे तर सोप्या शब्दामध्ये भापकर सरांनी सांगितलेलंच आहे. आता विषयाच्या ज्ञानासोबतच या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी आणखीन अशा कोणकोणत्या गोष्टी दिल्या जात आहेत जेणेकरून विद्यार्थी आपल्या ध्येयापर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकेल, याबद्दल जाणून घेणार आहोत शिंदे सरांकडून. शिंदे सर, विषयाचं ज्ञान देणारे क्लासेस तर खूप सारे आहेत, पण विषयाच्या ज्ञानासोबत आणखीन तुमची संस्था हा जो उपक्रम आहे ते कोणकोणत्या गोष्टी विद्यार्थ्यांना देते? आतापर्यंत जे हजारो विद्यार्थी आम्ही घडवले आहेत, तर त्याच्यामध्ये फक्त शासकीय नोकर आहेत असं नाही आहे, तर वेगळ्या क्षेत्रामध्ये खेळाडू आहेत, उद्योजक आहेत, चांगले शेतकरी आहेत. विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबर आर्नी फाउंडेशनमध्ये वेगवेगळ्या तज्ज्ञ लोकांचं मार्गदर्शन मिळणार आहे. आत्तापर्यंत आमचे जे हजारो विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहेत, त्याच्यामध्ये काही कलावंत आहेत, काही शेतकरी आहेत, काही उद्योजक आहेत, काही अधिकारी वर्ग आहेत, काही खेळाडू आहेत. तर या सर्व क्षेत्रामध्ये काम करणारे जे दिग्गज लोक आहेत, तर त्यांना 15 दिवसातून एकदा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पाचारण करणार आहोत. ज्यामुळं विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञानच नाही, तर इतरही क्षेत्रामध्ये काही संधीच्या वाट आहेत हे समजून येईल आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल या दृष्टिकोनातून आम्ही तिघं या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर आमच्याबरोबर जी टीम काम करणार आहे ते एकदम तज्ज्ञ आणि अनुभवी टीम आहे. म्हणजेच एकूण जवळजवळ याच्यामध्ये एक 40 लोकांची टीम आम्ही घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उतरत आहोत. तर मला अशी विनंती करायची आहे की पालकांना आणि विद्यार्थ्यांना आर्नी फाउंडेशनचं हे ॲप तुम्ही डाउनलोड करून घ्यावं आणि त्याचबरोबर या ॲपमध्ये जे कोर्सेस या ठिकाणी आम्ही अत्यंत कमी खर्चामध्ये उपलब्ध करून दिलेत त्याचा लाभ घ्यावा आणि याचा प्रसारसुद्धा आपण सर्वांनी करावा.
शिंदे सर, खूप छान अशी माहिती तुम्ही दिलेली आहे की अरणी फाउंडेशन अंतर्गत विद्यार्थ्यांना विषयाच्या ज्ञानासोबत आणखीन कोणकोणते उपक्रम खरं तर राबवले जात आहेत या फाउंडेशनच्या माध्यमातून, त्याबद्दल शिंदे सरांनी सांगितले. आणखीन एक प्रश्न तुमच्यासाठी शिंदे सर, तो म्हणजे असा की गेल्या काही दिवसांमध्ये शिक्षण पद्धती खूप बदलली आहे. वर्गातली शाळा आता मोबाईलमध्ये भरते, ऑनलाईन शिक्षण पद्धती झाली. निमित्त कोरोना ठरलं असलं तरी आता पुन्हा एकदा कोरोना गेलाय तरी सुद्धा कुठेतरी तशीच पद्धती उदयाला आलेली आहे आणि मुलांना पण ते सहज वाटायला लागले आता की घरातच सर येत आहेत जणू आणि शिकवतायत आपल्याला. त्यामुळं ही बदललेली शिक्षण पद्धती आणि अरणी फाउंडेशन हे कॉम्बिनेशन जर आपण विचार केला तर आपल्या या उपक्रमाच्या माध्यमातून बदललेल्या शिक्षण पद्धतीला कसं तुम्ही आत्मसात केले आणि काय विद्यार्थ्यांना देताय? आमच्या संस्थेचं ब्रीदवाक्यच आहे, यू कॅन. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यामध्ये एवढी प्रचंड शक्ती आहे, ताकद आहे, तुम्ही कोणती गोष्ट करू शकता. फक्त स्वतःला ओळखण्याची पहिल्यांदा गरज आहे. त्यासाठी झेप तुमची, पंख आमचे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की आज बरेचसे विद्यार्थी असे आहेत की ज्यांना योग्य मार्गदर्शन नाही. खेडेगावात जर तुम्ही गेलात तर विद्यार्थ्यांना फक्त परीक्षेचं नाव माहिती आहे, नवोदय काय असतं, NTSC MTSC, त्याचबरोबर स्कॉलरशिप, परंतु त्याचं योग्य मार्गदर्शन त्या ठिकाणी मिळत असल्यामुळं हे विद्यार्थी पाठीमागे राहतात. आणि म्हणून अरणी फाउंडेशनचा एकच उद्देश आहे, समाजातील तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत ही जी ज्ञानाची गंगा आहे ती आम्हाला घेऊन जायची. आणि यासाठी तुम्ही फक्त एकच काम करायचं आहे, ते म्हणजे प्ले स्टोअरवरून अरणी फाउंडेशन हे ॲप डाउनलोड करून घ्या आणि या ॲपचा सर्वांनी लाभ घ्या. अतिशय कमी खर्चामध्ये आम्ही तुमच्यापर्यंत हे सर्व मार्गदर्शन उपलब्ध करून देत आहोत. आम्ही कष्ट करायला तयार आहोत, फक्त ते घेण्याची तुमची मात्र तयारी पाहिजे. धन्यवाद. अरणी फाउंडेशन अंतर्गत उपक्रम राबवण्याची पहिली कल्पना ज्यांच्या डोक्यात आली, सुचली असं आपण म्हणू शकतो, त्या भापकर सरांना आपण आता पुढचा प्रश्न विचारणार आहोत. भापकर सर, कल्पना तर सुचली आणि त्यानंतर 2 मित्र देखील जोडले आणि आता या छान सुरुवात झाली तुमच्या उपक्रमाला. विद्यार्थ्यांचं भविष्य घडवायला तुम्ही निघाला तर आहात, पण कुठेतरी मनात अशी भीती आहे का की विद्यार्थ्यांचा, कारण हे सगळं स्पर्धेचं जग असताना तुम्ही कमीत कमी खर्चात विद्यार्थ्यांना शिक्षण पोहोचवण्याचा तुमचा हेतू आहे, अशामध्ये कुठेतरी हा उपक्रम सक्सेसफुल होईल का, अशी कुठेतरी भीती आहे का मनात? अजिबात नाही, कोणत्याही स्वरूपाची भीती नाही. मी जसं सांगितलं की कोणत्याही स्वरूपाचा अर्थकारण किंवा नफा तोटाचा विषय नाही, पैसे मिळवणे हा विषय नाही. एक प्रामाणिक प्रयत्न करून मुलांच्यापर्यंत पोहोचणं, मुलांच्या मधल्या क्षमता विकसित करणं. प्रत्येक मुलामध्ये जसं शिंदे सरांनी सांगितलं की प्रचंड क्षमता आहेत, ऊर्जा प्रचंड आहेत. विकसित करायला आम्ही कमी पडतोय, व्यवस्था कमी पडते, खातं कमी पडतंय, समाज कमी पडतो. 16 वर्षाचा ज्ञानेश्वरी लिहू शकतोय, 16 वर्षाचा शिवाजी राजा होतोय, 16 वर्षाचा एक खेळाडू सचिन तेंडुलकर वर्ल्ड स्टार होऊ शकतो. 15-15, 16-16 वर्षाच्या या मुलांमध्ये प्रचंड कपॅसिटीज आहेत. दुर्दैवाने समाज म्हणून आम्ही कमी पडतो आहोत. त्याच्यामुळं बेसिकली प्रामाणिकपणे चांगल्या शिक्षकांच्या मार्फत, चांगल्या टीमच्या मार्फत मुलांना त्यांच्यामधल्या क्षमता वाढवणं, त्यांना जागृत करणं, त्यांना समज निर्माण करणं, कॉम्पिटेटिव्ह क्षेत्राशी त्यांना जोडणं आणि बऱ्याच गोष्टीचं आकलन ज्ञान त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून या आमच्या सर्व तासिकांच्या मधून त्यांच्यापर्यंत पोहोचणं हा आमचा उद्देश असणार आहे. म्हणून बेसिकली मुलांना सक्षम बनवणं हा आमचा याच्यातला पहिला मुख्य उद्देश आहे. त्यामुळे याच्यात सक्सेस किंवा अपयश हा या कोणत्याही गोष्टीला थारा नाही. याच्यामध्ये आम्हाला यश मिळणारच आहे, कारण लोकांच्या भल्यासाठी, मुलांच्या चांगल्यासाठी आणि अत्यल्प खर्चामध्ये आम्ही करतो आहोत. एक किस्सा सांगायला हरकत नाही आपल्याला. राज्याचा शिक्षण आयुक्त म्हणून मी पहिल्यांदा गडचिरोली हा जिल्हा पालकत्व त्याचं स्वीकारलं. नंदुरबार आणि गडचिरोली आणखी 4-5 जिल्हे की ज्यांच्यामध्ये अतिशय कमी प्रमाणात गुणवत्ता होती. शाळा आमच्या ओस पडल्या होत्या, शिक्षक जात नव्हते. अशा ठिकाणी जाऊन सुद्धा जिथं रेग्युलर जिल्हाधिकारी किंवा SP सुद्धा घाबरतात अशा ठिकाणी जाऊन आम्ही प्रयोग केले. असं लक्षात आलं की मुलं सगळी जागी झाली, पालक जागे झाले, शाळा फुलल्या, गुणवत्ता वाढल्या आणि डिजिटल स्कूल आमचे बनवण्यात आले. गडचिरोलीसारखा जिल्हा हा डिजिटल स्कूलमध्ये, मोबाईल डिजिटलमध्ये 15 दिवसामध्ये देश पातळीवर पहिला येऊ शकला. मला एवढंच म्हणायचं की चांगली टीम जर जोडलेली असते, प्रामाणिक माणसं असतील, शिक्षणाला आम्ही व्रत म्हणून पाहतो, एक संकल्प म्हणून पाहतो, पैसे मिळवण्याचं साधन म्हणून पाहत नाही. त्याच्यामुळं यश आम्हाला येणारच आहे.
खूपच छान सर. खरं तर गाथा यशाची या खास कार्यक्रमात या 3 मान्यवरांनी आर्नी फाउंडेशन म्हणजे नेमकं काय, या फाउंडेशनच्या माध्यमातून हा जो उपक्रम सुरू केलेला आहे, कमीत कमी खर्चात, कमीत कमी पैशांमध्ये आपण उत्तम चांगल्या दर्जाचं शिक्षण तळागाळातल्या विद्यार्थ्यांपर्यंत कसं पोहोचवू शकतो, हा एक प्रामाणिक हेतू ठेवून त्यांचा हा उपक्रम सुरू झालेला आहे. या तिघांचे देखील खूप खूप धन्यवाद. शिंदे सर, कुलकर्णी सर आणि भापकर सर, तुम्ही तिघांनी आपल्या वेळात वेळ काढून इथे आमच्या कार्यक्रमाला वेळ दिला आणि तुमची संकल्पना नेमकी काय आहे, तुमचा उपक्रम कसा फायदेशीर ठरतो विद्यार्थ्यांसाठी ते सांगितलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. 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 तर प्रेक्षक हो, पुन्हा गाथा यशाची या कार्यक्रमात आपण भेटत राहणारच आहोत. पण आज गाथा यशाची या खास कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. नव्या विषयासह, नव्या पाहुण्यांसह आपण पुन्हा भेटणार आहोत. बघत रहा गाथा यशाची.